रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी ही सध्या खूप वेगाने सुरू आहे। आज 21 जानेवारी आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। खरं तर दुपारी 3 पर्यंत ही वेळेची मर्यादा होती, त्यामुळे उमेदवारांची देखील लगबग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। अनेकांची दमछाक होताना सुद्धा याच पंचायत समितीच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। माझ्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष की जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते पांडुरंगजी पवार यांच्या सुनबाई आहेत, कविताताई पवार, त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। खरं तर बोरी साळवाडी हा जो तुमचा जिल्हा परिषद गट आहे, या गटातून तुम्ही जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहात। तुम्ही तसा उमेदवारी अर्जही दाखल केलेला आहे, पण तुमच्या सासऱ्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अनेक वेळा झेडपीमध्ये त्यांनी नेतृत्व सुद्धा केलेलं आहे, ते राष्ट्रवादीची तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, तुम्हाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला। काय कारण आहे? कारण म्हणजे फक्त आमची आर्थिक बाजू कमकुवत आहे, एवढं एकाच कारणास्तव आमचा फॉर्म नाकारलेला आहे आणि आमची उमेदवारी नाकारलेली आहे। त्यामुळे पक्षाने माझे सासरे पांडुरंग पवार साहेब गेली 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिले, अशा निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याचं नाकारलं, ते फक्त एवढ्या एका कारणास्तव की आर्थिक बाजू कमकुवत आहे। तर पक्षाने आमच्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे। त्यामुळे मी माझ्या बोरी खोडद गटातील सर्व नागरिकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या सर्व बोरी खोडद गटातील माझ्या मतदार राजाला मी आग्रहाचे असे कळकळीची अशी विनवणी करते की मतदार राजाने मला सगळ्या मतदार राजाने दाखवून द्यावं की पैसा हा महत्त्वाचा असतो का नसतो, आणि सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे की पैसा आणि विकास कामं महत्त्वाचे आहेत। ह्या दोन्हींमध्ये त्यांनी फरक करून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी माझ्या सर्व मतदार राजाला विनंती करते। धन्यवाद। खरं तर तुम्ही बोलायचे आपल्याला 1-2-3 महत्त्वाच्या प्रश्नांवरती। तुम्ही बरेच दिवस झालात मतदारसंघामध्ये फिरतायत, जनतेचा कसा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला? जनतेचा प्रतिसाद अक्षरशः कावळपिंपरीपासून तर येडगावपर्यंतचे माझे प्रत्येक गावामध्ये घर टू घर मी फिरले, तर अगदी विरोधी पक्षातील लोकांनी सुद्धा फक्त पांडुरंग पवारांचं नाव घेतले, कधीही दुसऱ्या कोणत्या नेत्याचं नाव नाही घेतलं की साहेबांची खूप कामं चांगली आहेत, साहेबांसारखा नेता होणे नाही, साहेब सर्वसामान्य जनतेचा वाली आहे ह्या भाषेत बोलत होते। कारण आणि जे विरोधी पक्षात आपल्या पक्षाची लोक तर आपल्याला चांगलंच म्हणणार, पण जे विरोधी पक्षातली लोक होती त्यांनी सुद्धा हेच उत्तर दिले की ह्यावेळेस आम्ही साहेबांचं काम करणार आहे, कारण साहेबांचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे। त्यामुळे सर्व प्रतिक्रिया साहेबांच्या बाजूने असताना सुद्धा पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे। खरं तर तुम्ही भूमिका घेतली अपक्ष लढण्याची, हो, पण पांडुरंग पवार साहेबांची भूमिका नेमकी काय आहे? पांडुरंग पवार साहेबांनाही ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की मी जर गेली 40 वर्ष समाजासाठी वाहून घेतले आणि एकनिष्ठेने पक्षाशी राहून एवढं समाजासाठी कार्य केले, तरी जर पक्षाने फक्त माझी आर्थिक बाजू कमकुवत आहे एवढ्या एका कारणास्तव जर माझी उमेदवारी नाकारली असेल तर पक्षाने माझ्यावर नक्कीच अन्याय केलेला आहे। खरं तर पत्रकार म्हणून काम करत असताना काही गोष्टी आमच्या कानापर्यंत आल्या की दबक्या आवाजाने का होईना त्या ठिकाणी बोललं जात होतं की पांडुरंग पवारांच्या घरामध्ये उमेदवारी जाणार नाही, आणि ते अगदी 100% खरं ठरलं। मग याचा कानुसा तुम्हाला नव्हता का, आणि जर होता तर इतके दिवस गाफील कसं राहिलं? आम्हाला पूर्णतः कानुसा होता। आम्ही मतदारसंघात फिरत असताना आत्ता शेवटच्या 15 दिवसांमध्ये हालचाली सुरू झाल्या, तर आम्हाला कार्यकर्ते सांगत होते की तुमचं तिकीट नाही आहे बहुतेक, ते तिकडे जाणार आहे वगैरे अशा गोष्टी चर्चेत होत्या। परंतु साहेबांचा इतका आमदार साहेबांवरती डोळे झाकून आंधळा विश्वास होता की त्यांना त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते। ते म्हणाले नाही, असं होणार नाही। आमदार साहेबांवरती मी एवढं निष्ठेने काम केले। ज्यावेळेस अख्ख्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांसोबत एकही झेडपी सदस्य नव्हता, त्यावेळेस पांडुरंग पवार साहेब हा एकमेव झेडपी सदस्य आमदार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याचं त्यांनी फळ दिले साहेबांना। हे याच्यातून सिद्ध झाले की निष्ठावान कार्यकर्त्याची गरज नाही आहे पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निष्ठावान कार्यकर्त्याची गरज नाही आहे, त्यांना फक्त त्यांना माहिती काय असेल ते। पवार साहेब नाराज आहेत? खूप नाराज आहेत, कारण जर तुम्ही मी ओरिजिनल ओबीसी महिला आहे, ओरिजिनल ओबीसी महिलेला तिकीट होतं, मग आमचं तिकीट कट करण्याचं एकही कारण नव्हतं, तरीसुद्धा आमचं तिकीट काढलं आहे आणि कारण एकदम तुच्छ कारण त्यांनी समोर आणले की आर्थिक बाजू कमकुवते। आणि ज्यावेळेस दादांचा सर्वे झाला आहे
पूर्ण गटामध्ये, त्यावेळेस आमचं नाव 1 नंबरला, कविता संदीपान पवार हे नाव त्या लिस्टमध्ये 1 नंबरला स्वतः पवार साहेबांनी बघितले, त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांनी बघितले आणि रात्री 10 वाजता यांनी सगळं कट करून दुसऱ्यांचं नाव जाहीर केले. तर याला काय म्हणायचं आता? तुम्ही सगळे जाणते आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती काय झालं असेल. काय जबाबदार कोण? माजी आमदार अतुल बेनके? नाही, मी जबाबदार कोणालाच नाही धरत, फक्त पक्षाने आमच्यावर अन्याय केला एवढंच मला कळतं. खरं तर निर्णय घेताना त्यांची भूमिका महत्त्वाची होती आणि ते बेनके कुटुंबियांचे खूप घनिष्ठ होते पवार साहेब. त्यांच्यावरच त्यांनी खूप विश्वास ठेवला होता की बेनके साहेब असं कधीच करणार नाही. शेवटपर्यंत बेनके साहेब हेच सांगत होते की तिकीट तुम्हाला देणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे कार्यकर्ते 2-2 तासाला 8 वाजता रात्रीच्या 10 वाजता जात होते की आमच्या अशा चर्चा कानावर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि आम्हाला अक्षरशः गाफील ठेवलं. आणि दुसऱ्या म्हणजे आज आम्हाला 10 वाजता सांगणार होते ते, पण रात्री त्यांनी 10 वाजता डिक्लेअर केलं आणि सगळ्यांना झोपून द्यायचं, म्हणजे असं आमच्या कानावर आलं की ह्यांना झोपून द्यायचं आणि मग त्यांचं तिकीट जाहीर करायचं. ह्या गोष्टी आमच्यावर काढणं, मग हा अन्याय कशासाठी केला? मग जर नव्हती द्यायची ना, तुम्हाला आमची आर्थिक बाजू कमकुवते असं वाटत होतं ना, तर तुम्ही सुरुवातीलाच पवार साहेबांना विश्वासात घेऊन म्हणायला पाहिजे नव्हतं की साहेब तुम्हाला उमेदवारी आम्ही देत नाही, तर आम्ही हालचाली केल्या नसतं. आम्ही समजू, तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला थांबवलंय आणि कारणच नव्हतं ना आम्हाला उमेदवारी, कारण मी ओरिजिनल ओबीसी महिला आहे. मग तुम्ही जर ओरिजिनल ओबीसी महिलेला तिकीट नाकारून दुसऱ्या महिलेला देतात, हा सरळ पक्षपातपणा केलेला आहे. त्याच्यामुळे माझी जनतेला अगदी कळकळीची विनंती आहे की जनतेने दाखवून द्यावं की सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबातील एवढं एकनिष्ठ माणूस असून सुद्धा जर तुम्ही नाकारताय आणि तुम्ही कोणाच्या मागे पळताय, विकास कामं बघा, सगळ्या गोष्टी सगळ्या असताना सुद्धा का उमेदवारी नाकारली, हे लोकांनी आता मतदान रूपी आशीर्वाद देऊन दाखवून द्यावं पक्षाला. खरं तर कविताताई, मला त्याच मुद्द्यावरती यायचंय. तुम्ही बऱ्याच वेळा बोललात की आर्थिक बाजू कमकुवत म्हणून आमचं तिकीट नाकारलंय. कापण्यात आलं. बरोबर, चर्चा आहे अशी, चर्चा म्हणूयात किंवा जे काय असेल ते. पण मग हे जे काही मतदार आहेत तुमच्या गटातले म्हणा किंवा प्रत्येक गटातले, ह्या निवडणुका ह्या तत्वावरती लढवल्या जातील, विकास कामांच्या मुद्द्यावर लढवल्या जातील की फक्त आर्थिक बाजू त्या ठिकाणी भक्कम आहे म्हणून लोक उमेदवारांना साथ देतील? नेमकं काय वाटतं? मला असं वाटतं की लोक विकास कामाला बघूनच मतदान करणार आहेत, कारण शेवटी विकास कामं महत्त्वाची आहेत. आणि आजचा जो मतदार राजा आहे तो अतिशय सुज्ञ मतदार राजा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता हे विकास कामं पाहूनच मतदान करणार आहे. काही लोकांमध्ये जात आहेत, आता 7 तारखेला तर निकाल लागणार आहे. निवडणूक खरं तर 5 तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे. जर तुम्हाला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापर्यंत जर काही थोपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही थांबणार का? नाही, अजिबात थांबणार नाही. कारण आता आम्हाला पण दाखवून द्यायचंय की आमच्या मागे सुद्धा काय आहे. म्हणजे आमच्या मागे सर्वसामान्य जनता, आमच्या मागे पैसा नसेल, तुम्ही पैशाने आम्हाला तोललं ना, आमच्या मागे पैसा नसेल पण आमच्या मागे सर्वसामान्य जनता 100% उभी राहणार, याची मला आत्मविश्वास आहे. बोरी साळवाडी गटामध्ये आघाडीची ताकद त्या ठिकाणी सरशी ठरणार की पवारांची पावर त्या ठिकाणी चालणार? काय नेमकं आता ते होणार सगळं. 7 तारखेच्या निकालाचा विश्वास काय वाटतो? 7 तारखेच्या निकालाचा विश्वास मला हाच वाटतो की मीच मोठ्या मतदानाने विजयी होणार, कारण सर्वसामान्य जनता मला न्याय देणार याची मला पूर्णतः खात्री आहे. कारण जनतेलाही कळाले की साहेबांवरती अन्याय केला. अक्षरशः सर्व बोरी खोडद गटातील सर्व कार्यकर्ते आमच्या घरी रात्री 3 वाजेपर्यंत बसून, मग अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं, पण काही झालं नाही. तेच मला कविताताई विचारायचं, ज्यावेळेस तुम्हाला ही बातमी कळाली किंवा निर्णय कळाला पक्षाचा, त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? अन्याय झाला हीच प्रतिक्रिया होती. अन्यायाला उत्तर काय? अन्यायाला उत्तर आता फक्त मतदार राजाने दाखवून द्यायचे की सर्वसामान्यांचा नेता जर लढत होता तर तुम्ही त्याची आर्थिक बाजू कमकुवत ह्या कारणास्तव त्यांचं तिकीट नाकारायला नव्हतं पाहिजे. आणि सगळ्यांना माहीत होतं की पवार साहेबांनाच तिकीट मिळते आणि पक्षाचे ते अध्यक्ष होते, कारण पक्षाच्या अध्यक्षाला एका गटातून तिकीट हे मिळायला पाहिजे नव्हतं, पण तरी त्यांनी नाकारलं. ते अन्यायच आहे हा पूर्णतः. तर ह्या होत्या पांडुरंगजी पवार साहेबांच्या सुनबाई कविताताई पवार, की ज्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांची उमेदवारी का कापण्यात आलेली आहे. खरं तर त्यांनी अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. आता जनताच जी आहे बोरी साळवाडी जिल्हा परिषद गटातील ती न्याय करणारे. 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 7 फेब्रुवारी त्या ठिकाणी निकाले. मतपेटीतूनच त्या ठिकाणी समजणार आहे की मतदार नेमकं पवारांच्या बाजूने उभे राहिले की त्या ठिकाणी आघाडीच्या बाजूने उभे राहिले.